पुढची बातमी आहे भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। कारण गणेश नाईक यांच्या विरोधात एका महिलेनं नेरळ पोलीस ठाण्यामध्ये आणि राज्य महिला आयोगाकडे सुद्धा तक्रार केली होती आणि या तक्रारीत महिलेनं गणेश नाईक यांच्यावरती गंभीर आरोप केलेत। इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि त्यातून जन्माला आलेल्या अपत्याचा स्वीकार न करणं, पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी देणं अशा प्रकारचे गंभीर आरोप महिलेनं केलेत। या प्रकरणी गणेश नाईक यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक देखील होण्याची शक्यता आहे। गणेश नाईक यांच्यावरती आता अटकेचीच टांगती तलवार आहे। कारण महिला आयोगाकडे सुद्धा या महिलेनं तक्रार केलेली आहे, त्याचसोबत गुन्हा देखील दाखल केलेला आहे। अर्थात अनेक गंभीर आरोप या महिलेनं भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्यावरती केले, त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। नेरळ पोलीस ठाण्यामध्ये आणि राज्य महिला आयोगाकडे सुद्धा या महिलेनं तक्रार केली आहे। इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करणं, त्यातून जन्माला आलेल्या अपत्याचा स्वीकार न करणं, तसंच जीवे मारण्याची धमकी देणं अशा प्रकारचे गंभीर आरोप या महिलेनं गणेश नाईकांवरती केले। त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेलाच आहे। त्यामुळे आता गणेश नाईक यांना अटक होते का हे पाहावं लागेल। अटकेची टांगती तलवार गणेश नाईक यांच्या डोक्यावर। त्यामुळे ही महिला नेमकी कोण आहे आणि महिला आयोगाकडे या महिलेनं तक्रार केली आहे, पोलीस ठाण्यात सुद्धा तक्रार केलेली आहे आणि या तक्रारीवरून गणेश नाईक यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे।